आता उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात एक मोठा फेरबदल झालेला आहे। मतमोजणीमध्ये रवींद्र वायकर यांनी 75 मतांनी आघाडी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। या घडीची ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। अमोल कीर्तीकरांनी फेर मतमोजणीची मागणी केलेली आहे। या घडीची ही महत्त्वाची अपडेट आहे। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मोठा फेरबदल झालाय। फेर मतमोजणीमध्ये रवींद्र वायकर यांनी 75 मतांनी आघाडी घेतली आहे। अमोल कीर्तीकर यांनी आता फेर मतमोजणीची मागणी केल्याचं देखील चित्र पाहायला मिळतंय। फेरमतमोजणीमध्ये रवींद्र वायकरांनी 75 मतांची आघाडी घेतली आहे। अमोल कीर्तीकर यांनी आता फेरमतमोजणीची मागणी केलेली आहे। त्यानंतर आता काय चित्र स्पष्ट होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। कृष्णात, आपण पाहतोय उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात आता मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे। अमोल कीर्तीकरांनी पुन्हा एकदा फेरमतमोजणीची मागणी केल्याचं कळतंय। काय नेमकं घडलेलं आहे? उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून सुरुवातीला अमोल कीर्तीकर यांना जवळपास विजयी घोषित केलं गेलं होतं, परंतु त्यावर रवींद्र वायकर यांनी आक्षेप घेतला गेला आणि फेरमतमोजणी केली गेली। त्यामध्ये परत आत्ता रवींद्र वायकर हे 75 मताने आघाडीवर असल्याचं समोर आलेलं आहे आणि या मतमोजणीला आता याला आक्षेप अमोल भैया कीर्तीकर यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळं परत फेरमतमोजणीची मागणी ही ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी केलेली आहे। त्यामुळं त्या संदर्भातला जो निर्णय आहे तो निवडणूक अधिकारी आहेत ते घेत आहेत आणि परंतु एक मोठा फेरबदल जो आहे तो या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळतोय। कारण सुरुवातीला जे जाहीर केलं गेलं होतं, जवळपास जाहीर केलं गेलं होतं की अमोल कीर्तीकर यांचा विजय झालेला आहे, परंतु त्यानंतर झालेली फेरमतमोजणी, त्यानंतर पोस्टल मतांची झालेली फेरमतमोजणी यामुळे 75 मतांचा जो फरक आहे तो दिसून येतो आणि 75 मतं ही रवींद्र वायकर यांच्याकडे गेलेली आहेत आणि ती आघाडीवर रवींद्र वायकर आघाडीवर असल्याचं दिसून येते। त्यामुळे एक गोंधळाचं वातावरण जे आहे ते निर्माण होतंय। परत पुन्हा पेट्या ज्या आहेत त्या आतमध्ये घेतल्या जात आहेत, कारण पोस्टल मतामध्ये जास्तीत जास्त जो फरक आहे तो दिसून येतोय आणि याच गोंधळाच्या वातावरणामुळे सध्या दोन्ही उमेदवार जे आहेत त्या ठिकाणी वाद घालताना दिसून येत आहेत आतमध्ये की कुणाचं बरोबर आहे कुणाचं चुकीचं आहे। कारण फेरमतमोजणीची मागणी जरी अमोल कीर्तीकर यांनी केली असली तरी अद्याप निवडणूक जिथले अधिकारी आहेत त्यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही। त्यामुळं ठाकरे गटाचे तिथले कार्यकर्ते जे आहेत किंवा मतदार प्रतिनिधी जे आहेत ते देखील आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। निश्चितच, त्यामुळे आता या मध्ये काय अपडेट्स येतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। धन्यवाद कृष्णा, या सविस्तर माहितीसाठी।